आमच्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे. आपण ज्ञानेश्वरी कधी वाचलीच नाही ना. आपण ज्ञानेश्वरी वाचली माऊली? आपण ज्ञानेश्वरी वाचली कशासाठी वाचली बाबा? आपण ज्ञानेश्वरी वाचली बाबा संपण्यासाठी, आपण समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी नाही वाचली दादा. श्री गुरु चैतन्य महाराज सांगतात बघा, कोण म्हणतं की गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर देव भेटतो? नाही नाही, भेटलेला देव कळण्यासाठी ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचला पाहिजे बाबा. काय ज्ञानोबारायांचं वाङ्मय महाराज, काय आमच्या ज्ञानोबारायांचा संप्रदाय, काय शोध नाही आहे का मला सांगतो बरं का. बाष्पीभवनाचा सिद्धांत माझ्या माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये लावला. हा बाष्पीभवनाचा सिद्धांत हल्ली आजच्या काळामध्ये 200 ते किती वर्षामध्ये लागला असेल? किती वर्षात लागला असेल? शिकलेली मंडळी, तरुण मंडळ, किती वर्षामध्ये लागला असेल? साधारणतः 2 ते 250. पण माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी 725 वर्षापूर्वी या पाण्याचा सिद्धांत लावला, बाष्पीभवनाचा. ऐका ओवी सांगतो. मी सूर्याचे निवेशे तपेते हे शोषे, पाटींद्र होणी वर्षे पुढती सरी. बरं का, त्या समुद्राचा बाष्पीभवन होऊन काय पडतं बाबा? पाणी पडतं. हा सिद्धांत कोणी सांगितला? माऊली ज्ञानोबारांनी सांगितला महाराज. आणखी सांगतो, लाईटचा सिद्धांत त्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला बाबा. मग त्या उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे, ही विजू माझी असे सलील काई. काय म्हणले ज्ञानोबार आहे? त्या पाण्याच्या घर्षणापासून काय तयार होते? वीज. मला सांगा, जायकवाडीला पाण्यापासून वीज तयार होते, किती वर्ष झाली असतील बाबा? साधारणतः बोलत जा तुम्ही. तर नाही, तुमच्याकडून 200 वर्ष झाली असतील कदाचित प्रकल्पाला. पण ज्ञानोबारायांनी 725 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये दिलं काय, की त्या पाण्याच्या घर्षणापासून काय तयार होते बाबा? वीज तयार होते. आणखी तुम्हाला तिसरा सिद्धांत सांगतो महाराज. कितीतरी शास्त्रज्ञ थांबलेत, त्या कुठं इस्रोमध्ये काम करतात, कितीतरी शास्त्रज्ञ बाबा. चंद्रयान 3 यशस्वी झालं. सगळा भारत नाही, सगळं जग कौतुक करत होतं चंद्रयान 3चं. त्या इस्रोचं कौतुक झालं, मात्र सगळीकडे कौतुक केलं जात होतं. आता सोडलं महाराज कोण? सूर्यावर एक सोडलं बघा, आदित्य 1 सोडलं गेलं सूर्यावरती. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. हा शोध कोपर्निकसनं लावला. कोण लावला? कोपर्निकस नावाचा शास्त्रज्ञ आहे बाबा. पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते. ना इस्रो संघटना नाही, ना सोबत कोणी शास्त्रज्ञ नाही, ना एखादं त्याचं ऑफिस नाही, ना यान नाही, ना कोणती मशीन नाही. तरी माझ्या माऊली ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं काय, की पृथ्वी कुणाच्या भोवती फिरते? सूर्याच्या भोवती फिरते महाराज. तैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे. बरं का, कर्मीची असता. ज्ञानोबाराय म्हणले, सूर्य आपल्याला फिरल्यासारखा वाटतो, पण सूर्य फिरत नाही. आणखी एक ओवी तुम्हाला सांगतो महाराज, चित्रपटाची ओवी सांगतो. हे पिक्चर कधीपासून आले असतील? हे थिएटर कधीपासून आले असतील बाबा? फार तर 150 आणि 200 वर्षापूर्वी. ज्ञानोबारायांनी या चित्रपटलाचा शोध ज्ञानेश्वरीमध्ये 700 बोला किती? 725 वर्षापूर्वीला बाबा. जेत हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे, तैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. ज्ञानोबाराय म्हणले, त्या चित्रपटलावर काय दिसते? चित्र दिसते. जसं पाण्यामध्ये पाणी नसल्यावर चित्र दिसत नाही, तर सिद्धांत कधी लावला बाबा? 725 वर्षापूर्वी लावला. ऐका तरुण मंडळ, 725 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी इतके सिद्धांत लावले. अणु रेणू असे बरेच सिद्धांत लावले. तुम्हाला सांगतो, कोणत्याही मशीनच्या विरहित कोणतीही मशीनचा वापर केला नाही. ज्ञानोबारायांविषयी आपल्याला काय झाली पाहिजे महाराज? आस्था निर्माण झाली पाहिजे. ज्ञानोबारायांपेक्षा आस्था आणखी कुणावर निर्माण झाली पाहिजे माहिती आहे का? श्री गुरु निवृत्तीनाथ दादावर आस्था निर्माण झाली पाहिजे, की ज्याच्या पाठीमागे एवढ्या मोठ्या गुरुचा हात होता. विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा होता महाराज. अरे ज्याच्या पाठीमागे एवढ्या मोठ्या गुरुचं बळ आहे राजा, ती काय करणार नाही भाऊ? मला सांगा, आपल्याला किती भाषा येतात मला सांगा फक्त? भाषा येतात आपल्याला जवळपास किती येतात? पूर्व भाषा मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत, उर्दू. बस झाल्या ना 3 भाषा. अरे भले माणसं हो, ज्या माऊली ज्ञानोबारायांना 56 भाषा अवगत होत्या. किती भाषा होत्या अवगत?
छपन भाषेचा केलासे गौरव, छपन भाषेचा केलासे गौरव, छपन भाषेचा केलासे गौरव. हे भवार्णवी नाव उभारिले,